हाय फ्रेंड्स, कसे आहात? सर्व मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल. आज आपण इडली पात्रामध्ये साबुदाणा घालून खूपच छान अशी रेसिपी पाहणार आहोत. मैत्रिणींनो, एक सर्वांना नम्र निवेदन आहे की व्हिडिओ पाहताना पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करता. तुमचा पण फायदा आणि आमचा पण फायदा. तुमचा फायदा म्हणजे तुम्हाला रेसिपी पूर्ण लक्षात येते, चुकत नाही आणि आमचा पण फायदा होतो. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा. आणि महत्त्वाचं म्हणजे चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया रेसिपीला. त्यासाठी बघा, मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. हा 100 ग्रॅम साबुदाणा आहे बघा. तो मी रात्री छान 2-3 पाण्याने धुवून भिजत घातला होता. बघू शकता आपण साबुदाणा आपला किती छान असा मऊ असा भिजला गेला आहे बघा. आपण तो सुट्टा करून घेणार आहोत. तुम्हाला जास्त प्रमाणात जर बनवायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात येथे साबुदाणा घेतला तरी पण चालेल. पण आमच्याकडे कसं जास्त उपवास नाही आहेत, म्हणून म्हटलं चला नवीन काहीतरी रेसिपी तुम्हाला दाखवायसाठी मी हा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आपण मीठ घालून घ्यायचं आहे साबुदाण्यामध्ये, चवीप्रमाणे. तुम्हाला किती कमी जास्त हवं आहे त्या प्रमाणामध्ये. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सुंदर आणि करायला एकदम सोपी आहे बघा रेसिपी. अशा प्रकारे छान असं मीठ सगळ्या साबुदाण्याला लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा बनवणार आहोत तेव्हा साबुदाणा सगळीकडे व्यवस्थित लागला जाईल. त्यानंतर इडली पात्र आहे, त्याला तुम्ही तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपण त्यामध्ये साबुदाणा टाकल्यानंतर अजिबात साबुदाणा त्याला चिकटणार नाही. मी इथे रंगाचा वापर केला आहे, म्हणजे खायचा रंग. सर्वप्रथम मी केशरी रंग घेतला आहे, अगदी 2 पिंचच घेतला आहे. त्यामध्ये आपण थोडासा साबुदाणा घालणार आहोत, थोडंसं कलर घालणार आहोत, म्हणजे कलरच्या खूप छान वाटतात. त्यानंतर मी पिवळा रंग घेतला आहे. मी पिवळ्या रंगाला इथे हळदीचा वापर केला आहे. त्यामध्ये पण आपण थोडासा साबुदाणा घालून घेणार आहोत. नंतर मी हिरवा रंग घेतला आहे बघा, त्यामध्ये पण साबुदाणा थोडासा घालून घेणार आहे. आणि छान असं आपण ते साबुदाणा आणि रंग असं छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा. पुढे पाहाच तुम्ही किती सुंदर होते बघा रेसिपी. अगदी तुम्ही जास्त प्रमाणात बनवाल एवढी सुंदर होते. त्यानंतर बघा, छान असा आपला पिवळा रंग आहे तो पण छान कालवून घ्यायचा आहे. अजिबात आपण इथे पाण्याचा वगैरे वापर केलेला नाही. साबुदाणा आहे भिजलेला, त्यामुळे त्याला छान जो रंग आहे तो लागला जातो. हे बघा, पिवळ्या रंगाचा आपलं तयार झाला आहे. त्यानंतर जो केशरी रंग आहे तो पण बघा अशा प्रकारे आपण छान साबुदाण्याला लावून घ्यायचा आहे. खूपच युनिक आणि खूपच मस्त. आणि अशी जर तुम्ही बनवली ना तर तुम्ही लग्नामध्ये रुखवतासाठी तर अगदी खूप सुंदर दिसेल बघा. हे बघा, त्यानंतर मी पाणी उकळायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये बघा असं साबुदाणा मी सर्वात अगोदर पांढरा साबुदाणा मी घालून घेणार आहे. खाली पण मी असंच केलं आहे, पण मी फक्त वरची ताटली तुम्हाला दाखवती. वेगळं काहीतरी केलं आहे म्हणून म्हणलं चला वेगळं काहीतरी दाखवूया. छान असा तो साबुदाणा आहे तो पसरून घ्यायचा आहे. तुम्ही जर इडली पात्राचा वापर नाही केला, ताटात जर करणार असेल तर तुम्ही येथे तुमची बांगडी असते ती बांगडी ठेवून तुम्ही असं त्याला आकार देऊ शकता. म्हणजे गोल तुमची आहे ते बनेल. म्हणजे ते तुमच्या लक्षात आलं असेल की आपण काय बनवतो आहे. वाफेवरचे साबुदाणा पापड बनवतो आहे बघा. असं पसरून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी प्रत्येक रंगाचे थोडे थोडे दाणे त्यामध्ये टाकणार आहे. खूप सुंदर दिसायला दिसते बघा. झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर झाला आहे. त्यानंतर बघा, मी पिवळा रंग घेतला आहे, त्याचे 2-3 दाणे असे त्यामध्ये टाकून घेतले आहेत बघा. आणि नंतर आपण केशरी रंगाचे दाणे त्यावर टाकून घेणार आहोत. खूप सुंदर दिसते बघा दिसायला. आणि नंतर आपण 5 मिनटं हाय फ्लेमवर शिजवणार आहोत. अजिबात वेळ लागत नाही साबुदाणा शिजायला. 5 मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे बघा. बघू शकता आपण, बघा किती सुंदर दिसतंय. आणि सहज अगदी आपण तेल लावले चमच्याच्या साह्याने, सहज आपण थंड झाल्यानंतर ते काढून वाळवणार आहोत. हे बघा किती सुंदर तुम्हाला दाखवते बघा, सहज निघतं आहे. तुम्ही प्लॅस्टिकच्या पेपरवर ते सुकवू शकता घरामध्ये पण. त्यानंतर जे 3 रंग घेतले होते
ते मी बघा अशा प्रकारे 3 रंगाचे बनवले आहे. केशरी रंग, पिवळा रंग आणि हिरवा रंग. तुम्ही येथे 4 रंग म्हणजे पांढरा साबुदाणा वापरला तरी चालेल. खूप छान दिसायला दिसतं बघा. म्हणजे असं खेळ म्हणून नाही, पण दिसायला छान दिसतं. आणि कुणाच्या घरी जर लग्न वगैरे असेल तर तुम्ही अशा प्रकारे बनवून रुखवतामध्ये मांडू शकता. खूप छान दिसायला दिसतं बघा. आणि लग्नापेक्षा असं घरामध्ये पण शक्यतो बऱ्याच ठिकाणी कलरच्या म्हणजे रंगाच्या कुरवड्या बनवतात. तर तुम्ही असं वाफेवरचे साबुदाणा पापड बनवले तरी पण खूप सुंदर, कारण आपण येथे खायचा रंगाचा वापर केला आहे. त्यानंतर बघा पुन्हा मी साबुदाणा सफेदवाला म्हणजे पांढरावाला साबुदाणा घालून घेतला आहे बघा. खूप सुंदर आणि युनिक रेसिपी आहे. तुम्ही कधी बनवली नसेल ना, तर पहिल्या प्रयत्नात जमेल एवढी सोपी आहे करायला. छान असा आपण साबुदाणा पसरून घ्यायचा आहे, म्हणजे पसरवलं तेवढे तुमची हे छान होतात, ते पापडी छान होते. जास्त प्रमाणात कमी प्रमाणात तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही साबुदाणा घालू शकता. पातळ पातळ घातलं तरी चालेल, पण मी असं जाडच घातलं आहे, कारण तो पापड न तळल्यानंतर एवढा क्रिस्पी लागतो. खरंच एकदा अवश्य अशा प्रकारे करून बघा. अजिबात करायला वेळ लागत नाही. तुम्ही इडली बनवता त्या प्रमाणातच तुम्ही बनवू शकता. पुन्हा मी 5 मिनटं हाय फ्लेमवर उकडून घेतलं आहे. सर्व मी हे अशा प्रकारे बघा बनवून घेतल्या आणि सुकवल्या आहेत. मी सर्व घरामध्ये सुकवल्या होत्या. नंतर मी एक पूर्ण दिवस कडकडीत उन्हात वाळवली. हे बघा रंगाची किती सुंदर दिसते आहे बघा, 3 रंग. आणि ही आपली सफेद साबुदाण्याची बघू शकता आपण किती सुंदर झाले आहे साबुदाणा पापडी वाफेवरची. अशा प्रकारे खरंच बनवून बघा मैत्रिणींनो, खूप सुंदर. आणि महत्त्वाचं म्हणजे हा साबुदाणा आहे हा पूर्ण फुलल्या जातो, अजिबात मध्ये कडक राहत नाही. बघू शकता आपण. सर्वप्रथम तळून दाखवते मी तुम्हाला. पूर्ण साबुदाणा आहे तो फुलल्या जातो, अजिबात कच्चा राहत नाही. मध्ये म्हणजे मध्ये कडकपणा राहत नाही त्याला, कारण आपण तो पूर्ण वाफेवर छान असा शिजवून घेतला आहे. फक्त 5 मिनिटं शिजवायचं, जास्त वेळ शिजवलं नाही तरी चालेल, कारण आपण साबुदाणा येथे छान भिजवून घेतल्यामुळे छान असा तो फुलल्या जातो. आणि पापड बघा किती सुंदर असा फुलला आहे बघा. आणि खायला तर एक नंबर भन्नाटच लागतो. हे बघा कलरची झाली आहे आपली, जे आपण वर्ण दाणे टाकले होते ती झाली आहे. नंतर मी सफेदवाली तळून दाखवते, ती पण खूप छान. आणि चव तर म्हणाल ना तर खरंच खूप छान लागते. अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही साबुदाणा वाफेवरची साबुदाणा पापडी बनवू शकता. यामध्ये तुम्ही बटाट्याचा किसचा समावेश केला ना तरी पण छान लागेल. करून बघा ट्राय. हे बघा छान असं आपण मध्ये ती तळवून घेत आहोत, म्हणजे आतपर्यंत जो साबुदाणा पापड आहे तो छान तळल्या जाईल. बघा किती सुंदर झाला आहे बघा. त्यानंतर आपण कलरची दाखवते बघा तुम्हाला मी तळून. बघा किती सुंदर अगदी पूर्ण साबुदाणा फुलतो आहे. म्हणजे आपली जो पापड आहे तो खूपच क्रिस्पी क्रंची असा साबुदाणा पापड आपला तयार झाला आहे मैत्रिणींनो. बघू शकता आपण किती सुंदर रंग आला आहे आपल्या साबुदाणा पापडला. मस्तच. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली तर एक लाईक करून घ्या. चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि शेजारचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. आणि सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहता, कुठल्या गावातून, कुठल्या राज्यातून किंवा कुठल्या देशातून पाहता, ती मला कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे मला तुमचे आभार मानणे अगदी सोपे जाईल आणि खूप छान वाटेल. हे बघा किती सुंदर झाला आहे आपला साबुदाणा वाफेवरचा साबुदाणा पापड. बघा तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते आहे. तुमच्या कमेंट बघून ना खरंच मैत्रिणीनं खूप छान वाटतं. खूप छान छान कमेंट करता तुम्ही. अशीच प्रेम सदैव राहू द्यात, आशीर्वाद सदैव असू द्यात तुमचे, कारण एकमेकांना आपण सहाय्य करूनच अशा प्रकारे आपण पुढे जाणार आहोत. म्हणजे एकमेकांना व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि सहकार्य करायचं आहे, एकमेकांना लाईक करायचं आहे. तुम्हाला मी दाखवते बघा किती छान असं आपलं पापड पूर्ण बघा दाणे सुट्टे सुट्टे झाले आहेत, अजिबात तेलकट
होत नाही, बघू शकता आपण. चला तर मग पटकन एक लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी तयार. बाय बाय.